नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. दिवसेंदिवस पाण्याचं वाढतं शहरीकरण आणि पाण्याची गरज हे पाहता पाण्याचं भयानकता उग्र रूप धारण केलेलं आहे. यातच पुणे महानगरपालिकेने 24/7 अंतर्गत 200 कोटीपेक्षा जास्त निधी ह्या पाण्याच्या प्रकल्पासाठी की बाबा लोकांना पाणी वेळेवर मिळावं, भरपूर दबावात योग्य दबावात पाणी मिळावं यासाठी हा खर्च केला. परंतु जैन इरिगेशन सारख्या एका कंपनीला हे काम दिलं आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि जैन इरिगेशननी या साईडवरती आपला फलक लावणं बंधनकारक होतं. हे काम कुणाच्या अंतर्गत चाललेलं आहे, किती निधी आहे, किती लिटर पाण्याच्या टाक्या आहेत याची कोणतेही फलक लावलेला नाही. बाथरूमात पाठीमागे 2 पाण्याच्या टाक्या आहेत, 4.5 दशलक्ष लिटरच्या पाण्याच्या टाक्यांच्या 2 कामं चालू आहेत. कोणताही फलक लावलेला नाही, कोणती माहिती नाही. याचा कालावधीच संपून गेलेला असताना आज तागायत या टाक्या पूर्ववत चालू झालेल्या नाहीत. यामुळे हा प्रश्न नागरिक विचारतात की हे गोपनीय आहे काय? अजिबात पाणी येत नाही. 2-2, 4-4 दिवस पाणी सोडित नाही. पाण्यावाला काय काय करावं काय कळत नाही. त्या पाण्यावाल्याला जरा सांगा मला कोणतरी साहेब काहीतरी पाण्यासाठी. पाणी आम्हाला कसलंच येत नाही आणि कमी दाबाने एकदम अपुरा पाणी पुरवठा असतो. 8-8 दिवस पाणी नसतं. आलं तर एखाद्या दिवशीच येतं आणि 3:30 वाजल्यापासून उठावं लागतं. मग एवढ्या मोठ्या टाक्या बांधल्या त्या कशासाठी? मोठे पाण्याचे टाके झालेत, त्यातनं पाणी आम्हाला येणार कधी? आम्ही कुठेपर्यंत त्यांचे नुसतं सोडणार आहे असं म्हणतात, पण पाणी आम्हाला येत नाही. आज किती वर्ष झाले आम्ही पाण्यासाठी बोलतोय, पण कुणी त्याची काही दखल घेत नाही. आमच्या इथे गल्लीमध्ये पाणी नाही, बिलकुल माळवाडीमध्ये कुठंच पाणी नाहीये. आणि आमचा टॅक्स कशासाठी घेतला जातो? टॅक्स आमचा परत करा, नाहीतर आम्हाला टॅक्स भरून देऊ नका. आम्ही टॅक्स भरणार नाही. त्यासाठी सगळे हंडा घेऊन एकतर कॉर्पोरेशनच्या बिल्डिंग मध्ये येऊ. लय आम्हाला पाण्याचा ताप आहे. मोटरशिवाय पाणी येत नाही बघा. 4ला उठलं की बघा 5:30 वाजेपर्यंत पाणी गेलं. पाणी राहत नाही लवकर. मी रोज पहाटे 3 वाजता आम्हाला उठावं लागतं. 3, 3:30, 4 वाजता उठावं लागतं. पाण्याचा एकदम प्रश्न एकदम गंभीर आहे. दरवर्षी आम्ही लाईट बिल भरतो, सगळं भरतो. काय ते टॅक्स भरतो की आम्ही काही येडे आहे का काय? आम्ही काय करायचं, जगायचं कसं काय? आम्हाला पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि आम्हाला खूप 4 वाजता उठावं लागतं. पाणी अजिबात मिळत नाहीये. पाणी 4 वाजता उठतोय. सकाळी 6:30ला ड्युटी असती. पाणी भेटत नाही. मोटर नसल्यामुळे पाणीच भेटतच नाही. आणि इकडून 2 अंडे तिकडून 2 अंडे रोजचं झालंय. रोज रोज द्यायला बी लोक कंटाळा करतात. हडपसरचा पाणी प्रश्न गंभीर आहे, तसा शहरातलाही पाणी प्रश्न गंभीर आहे. परंतु जैन इरिगेशनचे अधिकारी याच्याकडे आणि पुणे महानगरपालिकेकडे याच्याकडे दुर्लक्ष करतात. याच्यावर कारवाई होणार का आणि हा फलक लागणार का आणि लवकरात लवकर हे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल का असा प्रश्न नागरिक विचारतात.